या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी। प्री प्रायमरी, प्रायमरी, अप्पर प्रायमरी, सेमी इंग्लिश माध्यम ॲडमिशन सुरू आहे। आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक आहे 73 85 82 19 75 96 57 50 10 83। उमराणे, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। मानवी आरोग्यास घातक असा 1,39,516 रुपये किमतीचा प्रतिबंधक पान मसाला व सुगंधित तंबाखू विक्रीकरिता जवळ बाळगणारा इसम ताब्यात। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशांत बच्चाव, पोलीस उपआयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी नाशिक शहरातील तरुण पिढी व्यसनापासून मुक्त होण्याकरिता तंबाखूजन्य गुटखा, चोरटी, आयात व साठवणूक करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई करण्याबाबत सूचना केल्या होत्या। त्या अनुषंगाने आज 23/6/2024 रोजी पोलीस हवालदार वाल्मिक चव्हाण यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हा त्याचे ताब्यात प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखू विक्री करण्याकरिता येणार आहे। त्यानुसार सदरची बातमीची खात्री करून कारवाई करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांनी आदेशित केल्यानं त्यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक शहरातील मदिना चौकातील मातृछाया अपार्टमेंटजवळ सापळा रचून मोहम्मद माजिद सुफियाना वय 20 नाशिक यास पकडला असता त्याच्याकडे विमल पान मसाला तसेच राजनिवास सुगंधित पान मसाला तसेच तंबाखूचे पाकिटे मिळाली आहे। अधिक विचारपूस करून त्याचे घराची झडती घेतली असता त्याचे घरात महाराष्ट्र राज्यात विक्री, वाहतूक तथा साठवणूक इत्यादी प्रतिबंधित केलेला 1,39,516 रुपये किमतीचा पान मसाला व सुगंधित तंबाखू मुद्देमाल मिळून आल्यानं त्याचे विरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे, गुलाब सोनार, संजय सानप, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, प्रकाश महाजन, सुनील आहेर, अतुल पाटील, प्रवीण वानखेडे अशांनी केलेले आहे। स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद।